राष्ट्रासाठी आपली संपत्तीच नव्हे तर आपले अपत्य सुद्धा दान करणारे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय। आणि माझ्या बांधवांनो, तदनंतर ज्या ज्या महामानवांनी तथागताच्या विचारधारेवर काम केलं, धम्माचा प्रचार केला, त्यांना नतमस्तक होतोय, त्रिवार वंदन करतोय बांधवांनो। आणि कीर्ती दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, देव कोणा दगडात नाही, देव कोणा मंदिरात नाही, देव हा माणसात शोधावा, असं आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगून खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेवरती विद्रोहाचे आसूड ओढणारे आणि तथागत बुद्धाला आपलं वैचारिक गुरु मानणारे राष्ट्रसंत तुकोबाराय या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये सिंहासारखी छावे टाकत मेलेली मनगट पडदणून गुलामांचं साम्राज्य निर्माण करणारे बहुजन प्रतिपालक कुरवाडी कुळभूषण छत्रपती शिवाजी राजे भोसले वाघाची लढत घेऊन वाघाचा जाबाड फाडणारे आणि तत्कालीन काशी वाराणसी इथल्या पंडिताला संस्कृत भाषेच्या वाद विवादामध्ये हरवून बुद्धभूषणम हा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिणारे आणि तथागत बुद्धाला आपलं वैचारिक गुरु मानणारे संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते। अरे शिक्षणानं माणसाचं पशुत्व हट्ट हे सिद्ध करून देणारे आणि या कोटी कोटी रंजल्या गांजल्या लेकरांना आपल्या मायेचं असीम प्रेम देणारे या भारताचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, धरतीपुत्र धरती आबा बिरसा मुंडा, चालतं बोलतं विद्यापीठ वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत कबीरदास महाराज आणि ज्या ज्या महान संतांनी या समाजाची सेवा केली, या देशाची सेवा केली, त्या सर्व महान संतांना त्रिवार अभिवादन करतोय। बांधवांनो, माझ्या ओबीसी बांधवातील डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, माझ्या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये खंबीरपणे काम केलं, त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतोय। आणि या सर्व महापुरुषांना जन्म देणाऱ्या माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, राजमाता जिजाऊ, योग माता भीमाई, ज्ञान माता सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, अहिल्याबाई होळकर आणि त्यागमूर्ती माझी माय माऊली रमाई यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय। आणि या सर्व महापुरुषांच्या विचारांचीच गुणाबेरीज म्हणजेच जातीयतेच्या आजाराने जर्जर झालेल्या या भारताला लाभलेला शेवटचा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन। मी बाबासाहेबाला फक्त भारतरत्न म्हणणार नाही आणि मजलापूरवाल्यांनो, तुम्ही सुद्धा फक्त भारतरत्न म्हणू नका, कारण भारतरत्न ही पदवी क्रिकेट खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरला सुद्धा दिली आहे। मग भारतरत्न कोणाला द्यायला पाहिजे? अरे ज्यांनी निस्वार्थपणे या समाजाची सेवा केली आणि त्याचा एकही रुपया म्हणून मोबदला घेतला नाही, अशांना भारतरत्न द्यायला पाहिजे। अरे आमच्या JP मलांची मागणी आहे, अरे भारतरत्न द्यायचा असेल तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंना द्या, भारतरत्न द्यायचा असेल तर माता सावित्रीबाई फुलेंना द्या, अण्णाभाऊ साठेंना द्या। अरे परंतु माझ्या बाबासाहेबाला फक्त भारतात नव्हे रे तर संपूर्ण विश्वात वंदन केलं जातं, म्हणून प्रज्ञा सूर्य, बोधिसत्व, धम्ममेघ आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो बांधवांनो। आणि ते उपस्थित असलेल्या सर्व माझ्या समाजरूपी मायबापाला माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतोय, जय भीम। आणि आजचा हा भव्य दिवस स्वरूपाचा कार्यक्रम माझ्या बांधवांनो, आम्रपाली बुद्ध विहार स्मारक समिती मजलापूर दापुरा यांच्या वतीने ग्रंथपठण समारोह व भगवान बुद्ध मूर्ती स्थापना वर्धापन दिन आज आपण साजरा करतोय। माझ्या बांधवांनो, 2 दिवसीय भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन या मंडळींनी केलं। कोणताही कार्यक्रम असो, आयोजित करणं तारेवरची कसरत आहे माझ्या बांधवांनो, लक्षात घ्या। एक वेळा जोरदार टाळ्या वाजून आयोजकांचं स्वागत झालं पाहिजे, कारण कोणताही कार्यक्रम करणं म्हणजे फार तारेवरची कसरत आहे। महिन्यानु म्हणजे कष्ट करावं लागतात, मेहनत घ्यावी लागते। आपण घरी छोटासा कार्यक्रम जरी घेतला, हॅपी बर्थडे पोराचा लेकराचा वाढदिवस जरी घेतला, तरी 2-3दा नवरा बायकोचं तोंड वाजल्याशिवाय राहत नाही, आहे का नाही? तुम्ही असं नाही केलं, तुम्ही तसं नाही केलं, तुम्ही ना माया बहिणीला नाही विचारलं, माया भावालाही नाही विचारलं, पण एवढा भव्य दिवस स्वरूपाचा कार्यक्रम या मंडळींनी घडून आणला। या विकास राजा सर्व आयोजक मंडळींना माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतोय आणि मंचावर उपस्थित आमचे भिक्खू त्यांना सुद्धा वंदन करतोय आणि सर्व कलावंत आमच्या सपनाताई, आमचे नागसेन दादा आणि जे जे कलावंत इथे आलेले आहेत त्यांना सुद्धा माना सन्मानाचा जय भीम करतोय आणि एका छोट्याशा वंदन गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करतोय। बांधवांनो, लक्ष देऊन ऐका। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, बुद्धं विठ्ठल
दादा उमापांच्या 4 ओळींनी सुरुवात करतोय बांधवांनो. विठ्ठल दादा उमाप लिहितात, दुनिया में कोई भी चीज, दुनिया में कोई भी चीज, दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं, वो आंखें ही नहीं कि जिसमें ख्वाब नहीं, कि दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं, दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं, वो आंखें ही नहीं कि जिसमें ख्वाब नहीं। अरे आएंगे जाएंगे कितने साहब, लेकिन अरे मेरे बाबा साहब से बढ़कर कोई साहब नहीं, मेरे बाबा साहब से बढ़ गए कोई साहब नहीं, क्योंकि अम्बेडकर में बुराई ढूंढी, अम्बेडकर में बुराई ढूंढी. अरे जातीवाद्यांनी लय प्रयत्न केला माझ्या बाबासाहेबांवर बोट उचलण्याचा. अरे या चंद्राला सुद्धा ग्रहण लागतंय, अरे या सूर्याला सुद्धा ग्रहण लागतं रे, पण माझ्या बाबासाहेबांच्या चारित्र्यावर बोट उचलण्याची कुणाच्या मायच्या लालची धमक नाही. अरे ते माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून कि अम्बेडकर में बुराई ढूंढी पर उनको ना मिला सुराग कहीं, अम्बेडकर में बुराई ढूंढी पर उनको ना मिला सुराग कहीं. अबे चांद पर भी दाग है लेकिन मेरे भीमराव पर दाग नहीं. चांद पर भी दाग है, भीमराव पर नहीं. म्हणून आज तुम्ही नव्हे मी नव्हे तर संपूर्ण विश्व बाबासाहेबाला वंदन करते. का म्हणून तोडून सारी बंधने झालो या मुक्ता में, त्या बाबासाहेबांच्या पुण्याने माना सन्मानाचं जीवन जगतोय. आज तुम्हाला आणि मला जे वैभव आलं ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे. म्हणून अरे तोडून सारी बंधने झालो या मुक्ता में, आणि बस या निळ्या पाखरांची, निळ्या पाखरांची, या निळ्या पाखरांची निळी सलाम, निळ्या पाखरांची निळी सलाम, निळ्या पाखरांची निळी सलाम, निळ्या पाखरांची निळी सलाम, निळ्या पाखरांची निळ्या पाखरांची निळी सलाम, निळ्या पाखरांची सारी बंदले झालो या मुक्ता में, सारी बंदले झालो या मुक्ता में, सारी बंदले झालो या मुक्ता में. बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही. मजलापूरवाल्यांनो, की बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही, हे हिरे चमकणारे कधी गोटे होऊ शकत नाही. अरे मनोज राजा कोणी आभाळाला जरी टेकले पण माझ्या बाबासाहेबापेक्षा मोठे होऊ शकत नाही. सारी बंधने झालो या मुक्ता में, सारी झालो या मुक्ता में, सारी झालो या मुक्ता में, सारी झालो या मुक्ता में, तोडून सारी बंधने झालो या मुक्ता में. या निळ्या पाखरांची, निळ्या पाखरांची. कोण कोण वंदन करणार आहे बाबासाहेबाला? जरा दोन्ही हात वर करा माझ्यासोबत. कोण कोण वंदन करणार आहे? जानला जानला 2 हात आहे. मावशे मराठी समजत नाही का तुला? जानला जानला 2 हात आहे, त्यांनी त्यांनी 2 हात वर करा. जानला जानला 1 हात आहे, त्यांनी त्यांनी 1 हात वर करा. आणि जे हात वर करणार नाही मी समजून जाईन त्याच्या रक्तामध्ये काहीतरी फॉल्ट आहे. ज्याचे हात खाली आहे समजून जायचं त्याच्या रक्तामध्ये काहीतरी फॉल्ट. कोण कोण बाबासाहेबाला वंदन करणार आहे? दोन्ही हात वर करून टाळ्यांसोबत. रेडी 1 2 3 स्टार्ट. निळ्या पाखरांची, निळ्या पाखरांची, निळ्या पाखरांची निळी सलाम, निळ्या पाखरांची निळी सलाम, निळ्या पाखरांची, निळ्या पाखरांची निळी
आयुष्यभर जगतोय ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने. अरे काल त्या महाडच्या काठी कुत्र्या मांजरांना जनावरांना सुद्धा पाणी पिण्याची संधी होती रे, पण आम्ही चालती बोलती माणसं असून त्या पाण्याला स्पर्श करण्याची संधी नव्हती. आमचे सिरसाड मामा तबला मास्टर आणि आमचे कवीश्वरजी कवी साहेब जे प्रतापसिंग बोदडे दादा यांचे शिष्य आहेत, त्यांच्याकडून बरंचसं दंबदार मिळालं, पार्टी आभारी आहे. परंतु माझ्या बांधवांनो, अरे काल त्या महाडच्या काठी कुत्र्या मांजरांना जनावरांना सुद्धा पाणी पिण्याची संधी होती, पण आम्ही चालती बोलती माणसं असून त्या पाण्याला स्पर्श करण्याची संधी नव्हती रे. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने अरे लाल दिव्याच्या गाडीतून पोर आमची फिरायला लागले. अरे आज लाल दिव्याच्या गाडीतून पोर आमची फिरायला लागले. अरे हे वैभव बघून वैरी मनात जळायला लागले. अरे काल ज्यांना आमच्या सावलीचा विंटाळ होता पाटील, अरे तेच लोक आज मानाने जय भीम करायला लागले. काशी तो उपासक बोलतोय बाबा, अरे नको आम्हा काशी, अरे नको आम्हा काशी, नको ते चार धाम, 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 नको आम्हा काशी. तो उपासक बोलतोय बाबा, नको आम्हा काशी, नको ते चार धाम. जय भीम आहे मोठी, नको कुणाचं नाव, 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 जय भीम आहे मोठी, नको कुणाचं नाव. अरे किसी का फलक है तो किसी की जमी है, अब हमें भी कहाँ जिंदगी में कमी है. अरे किसी का फलक है तो किसी की जमी है, अब हमें भी कहाँ जिंदगी में कमी है. अरे तुम्हारे हिस्से में तुम्हें चांद तारे मुबारक मनोज राजा, अरे हमारे हिस्से में भी नागपुर की दीक्षा भूमि है. बरं बांधवांनो, दीक्षाभूमीला कोण कोण जातात जरा हात वर करा बरं. कोण कोण जातात दीक्षाभूमीला? काहून तुम्ही नाही जा का बाकीचे? तुम्ही कुठं जाता मग? ऐ तिकडे मधातल्या तुमचा काय रोल काल आहे? बरेच लोक जातात. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जे जे लोक दीक्षाभूमीला जातात. मग आम्ही दीक्षाभूमीला गेलं तर दीक्षाभूमीवर आम्ही काय आणलं पाहिजे? काय आणलं पाहिजे? क्या बात आहे, पुस्तकं आणल्या पाहिजे. कारण या जगातला एकमेव विद्वान माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे लोक राहण्यासाठी घर बांधतात रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी राजगृह बांधलं. त्या बाबासाहेबांची औलाद आम्ही, म्हणून तर बोलतोय. काही काही लोक दीक्षाभूमीला जातात. हो का, दीक्षाभूमीला गेलो होता का? हो गेलो होतो. मग काय आणला? काही नाही आलो. दीक्षाभूमीला गेलो होतो, आलू भात खाल्लो, हात पुसलो आणि घडाकडे आलो. अरे रे 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 रे. अरे बाबासाहेबांचा लढा भाकरीसाठी नाही रे, तर बाबासाहेबांचा लढा स्वाभिमानासाठी होता, लक्षात घ्या. म्हणून तर बोलतोय कि ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने, अरे पत्थर को छोड़ के इंसान लिया है मैंने. अरे गरीबी में मेरे बच्चों के तरक्की के वास्ते प्रणय, अरे दीक्षा भूमि से भारत का संविधान लिया है मैंने.
कारण आमच्या आयुष्यामध्ये अरे अंधार दूर करण्यासाठी दुसरं तिसरं कोणी झालं नाही. अरे आमच्या वेदना कोणाला कळालं नाही, फक्त आमचं दुःख कळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला. अरे म्हणून तर बोलतोय माझ्या बांधवांनो, अरे कल पाणी ना मिला आज नल से घर में पाणी है. माऊल्यांनो काल पाण्यासाठी वनवन हिंडावं लागत होतं, ती परिस्थिती होती. पण आज बाबासाहेबांचे पुण्यने कल पाणी ना मिला आज नल से घर में पाणी है. अरे कल झोपड़ी ना मिली आज महलों में जिंदगानी है. कल पाणी ना मिला आज डायरेक्ट तुमच्या किचन मध्ये बेसिंग मध्ये नळ हाय का नाही. बोला ना बिचारा बघा मुख्या की काय हाय का रे. लंबट रे बापू, आकोड जमत नाही आपल्याला, लंबट होते. मावल्यानं एक गोष्ट लक्षात घ्या, काल त्या मनुस्मृतीनं तुम्हाला बोलण्याची बंदी केली होती, पण आज बाबासाहेबांच्या संविधानानं तुम्हाला बोलण्याची संधी आहे. तुम्ही बोलल्या पाहिजे. अरे तुम्ही वाघिणीसारखा डरकाडल्या पाहिजे. तुम्ही बोलता पण बोलता कुठं, तुम्ही बोलता घरी आहे पिंट्याच्या पाचू, तुमचा सारा जोर घरीच. पण लक्षात घ्या, तुम्ही येड्या कबाड्याची औलाद नाही. अरे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे. तुम्ही वाघिणी सारख्या डरकाडल्या पाहिजे. आज बाबासाहेबांच्या पुण्याने माझ्या बांधवांनो, अरे कल पानी ना मिला आज नल से घर में पानी है. अरे कल झोपड़ी ना मिली आज महलों में जिंदगानी है. अरे ये किसी देवता का अदना करिश्मा नहीं है यारो, ये विश्वभूषण बाबा साहब की मेहरबानी है. काही लोक वाजवतात, प्रामाणिकपणे वाजवतात, पण काही लोक वाजवत काही जणी तर अशा बसल्या जशा वटवागुरणी सारख्या अशा अशा. अरे 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 वाटलो पाहिजे आपण आंबेडकरी विचारधारेचे लोक आहोत, वाटलो पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना जय भीम घेण्याची लाज वाटत असेल त्यांच्यासाठी चार ओळी सादर करतोय. अरे ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे. बाबासाहेबांच्या पुण्यानं 4 मजली बिल्डिंग बांधली, त्याच्यात जर बाबासाहेबाचा फोटो नसेल तर काय आग लावायची आहे त्या बिल्डिंगला. म्हणून ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे. ज्यात फक्त सौंदर्य श्रृंगार आहे ते रूप काय कामाचे. अरे जो जय भीम वाला असून जय भीम करत नाही, मग अशा कुत्र्याच्या अवलादीचे जीवन काय कामाचे. मनुवादी संस्कृतीला केलेस तू निकाल. मनुवादी संस्कृतीला केलेस तू निकाल. मनुवादी संस्कृतीला केलेस तू निकाल. मनुवादी संस्कृतीला केलेस तू निकामे. या निळ्या पाखरांची निळ्या पाखरांची निळ्या पाखरांची निळी ही सदा. निळ्या पाखरांची निळी ही सदा. निळ्या पाखरांची निळ्या पाखरांची निळी ही सदा. 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 आदरणीय कालकथित प्रतापसिंग बोधळे दादा यांचे शिष्य आमचे नागसेन दादा इथे उपस्थित आहेत. आणि प्रतापसिंग दादांचं नाव, वामन दादाचं नाव घेतल्याशिवाय माझ्या बांधवांना कोणताही आंबेडकरी जलसा होत नाही. म्हणून प्रतापसिंग बोधळे दादांनी लिहिलेल्या ओळी आपल्या समोर सादर करतोय. का व भीमवाडीला मुसाफिरा राहून जा पुढे. भीमवाडीला मुसाफिरा राहून जा पुढे. वैभव या भीमवाडीचे पाहून 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 जा पुढे. राहील आठवण तुला जीवनी सदा कदा. राहील आठवण तुला जीवनी सदा कदा. हे प्रेम भीमवाडीचे घेऊन जा पुढे. 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 भीमवाडीवर फिदा आहे हर एक पौर्णिमा.
फिदा आहे हरेक पौर्णिमा. त्या पौर्णिमेची खीर तू खा